मधून अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। निवडणुकीचा प्रचार सोडून देशमुख रुग्णालयामध्ये दाखल झाल्यामुळे चर्चांना उधाण आले। निवडणुकीमधून माघार घेण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे, तर उमेदवार मॅनेज झालाय 15 ते 20 कोटी घेतल्याची चर्चा आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल झालेत। निवडणुकीचा प्रचार सोडून देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। हर्षजित देशमुख नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे। हर्षजित देशमुख निवडणुकीतून माघार घेऊन वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचंही बोललं जातंय। काँग्रेस आणि वंचितच्या वरिष्ठ नेत्यांची याबद्दल बोलणी सुरू असल्याचीही माहिती आहे। दरम्यान हर्षजित देशमुख यांनी ही चर्चा फेटाळली। डिजिटल माध्यमातून प्रचार सुरू ठेवणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय। भाजपच्या दबावात येऊन ऍडमिट झालेले आहे, काय सांगणार? असं काही नाही, कोणाचा दबाव वगैरे नाही। तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? कारण तुम्ही निवडणुकीतून माघार घेतल्यासारखी आहे, तुम्ही बाहेर मतदारसंघाचे। माझं डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया इथून काम चालू आहे। पण आयसीयू मध्ये तुम्ही पत्रकार जातात आणि इंटरव्ह्यू देता, म्हणजे चाललं काय आहे? खरंच ऍडमिट आहे की काय नाटक आहे की मॅनेज झालेलं आहे? हे 15-20 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणतात त्यांनी। निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा। ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही। अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत, तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही। ठाण्यामध्ये परप्रांतीय चालकाने वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली आणि यानंतर काल शिवसैनिकांनी या चालकाला चोप देत अद्दल घडवली। आज मनसैनिक ठाण्यामधल्या परप्रांतीय चालकांच्या विरोधात आक्रमक झाली। ठाण्यामध्ये परप्रांतीय चालकाने वृद्धाला मारहाण केल्यानंतर आता अविनाश जाधवांच्या नेतृत्वामध्ये मनसे रस्त्यावर उतरत आक्रमक झाली। खासगी कार चालकांना यावेळी मनसैनिकांनी मारहाण करत धुडकावले। बरं, कायदा आम्ही घेतो, मग काल त्याने हातात घेतलं होतं ते काय होतं? ज्या पद्धतीने तुम्ही आता बघाल आल्यावर हे लोक मुख्य रस्त्याला, हा ठाण्याचा मुख्य रस्ता आहे, विवियाना मॉल मध्ये गाडी लावली आहे, गाडीच्या स्टेअरिंगवर त्यांनी त्यांचे दोन्ही पाय ठेवलेत आणि मोबाईलमध्ये खेळत बसलेत। ही जागा आहे का गाड्या लावायची पार्किंगला? आणि ज्या पद्धतीने तुम्ही बसताय त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अरेरावीपणा पुन्हा दाखवताय। यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाही आहे। माझं मत आहे, नीट पोट भरा आणि निघा। आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका। जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केलात तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे। ठाण्यामध्ये वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्याला बेदम चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केलं। नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहूया। वृद्धांना रस्त्यामध्ये पाणी पिऊन थुंकू नको असं म्हटलं। मनात राग धरून परप्रांतीय चालकानं त्या वृद्धाला मारहाण केली। चालकाच्या मारहाणीमध्ये वृद्ध व्यक्ती जमिनीवर कोसळली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। शिवसैनिकांनी परप्रांतीय चालकाचा शोध घेत त्याला बेदम चोप दिला आणि चोप दिल्यानंतर परप्रांतीय चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करत आरोपीवर 307 लावण्याचे आदेश दिले। त्याला चांगला धोका, त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट। म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय तर ते अटेम्प्ट टू मर्डर लावून टाका त्याच्यावर। ते अतिशय गंभीरच आहे। या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम आहे। भिंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला काळा दिवस म्हटलेला आहे। महाजनांकडून ऑपरेशनमध्ये ठार झालेल्यांचा शहीद असा उल्लेखही करण्यात आला होता।
ऑपरेशन ब्लू स्टार मधल्या कारवाईमध्ये ठार झालेल्या जर्नेल सिंग भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करणं गिरीश महाजन यांना महागात पडण्याची चिन्ह आहे. अमृतसरमधल्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे केंद्रीय नेते नाराज आहेत. महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला काळा दिवस असं संबोधलं होतं. एवढंच नव्हे तर या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्यांचा उल्लेख शहीद असा केला होता. 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते. हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है. इतनी बुरी तरह हमारे लोगों के कत्ल हुए हैं, जो शहीद हुए हैं. महाजनांच्या या वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. गिरीश महाजन यांना माहिती नसल्यानं असं घडलं असावं. महाजन उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचा भाजपच्या रणनीतीशी संबंध नाही. अशी कोणतीही रणनीती भाजपला मान्य नाही आणि मान्य केलीही जाणार नाही, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं म्हटल्याचं सूत्रांनी म्हटलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले. ते गेले त्याची मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं. या भाषणामध्ये त्यांनी फार विशेष टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली. पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते. अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते. त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तुम्ही मला फिरवून फिरवून विचारलं तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला देण्याची आवश्यकता वाटत नाही. नाशिकमधील बंडखोर उमेदवार गोकुळ गीते शिंदेंना भेटणार आहेत. मात्र नाशिकमधून लढण्यावर ते ठाम आहेत. तडजोड करणार नाही. शिंदेंना भेटून मार्ग निघेल असं वाटत नाही, असं गोकुळ गीते यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिंदेंनी संध्याकाळी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. नाशिक विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिंदेंना भेटूनही नाशिकमध्ये मार्ग निघेल असं वाटत नसल्याचं गीते म्हणाले. माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही. आज मी सांगतोय थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही. मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो. मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो. मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये. काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली. जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या, आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो. मागच्या तुमचा पुतण्याच जर तुमच्या बापाचा उद्धार करीत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही. नाशिकचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर गोकुळ गीतेही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र मुख्यमंत्री एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे गीते मुंबईत शिंदेंची भेट घेणार आहेत. दुसरीकडे शिंदेंनी मुंबईत शिवसेना मंत्र्यांची बैठकही बोलावली आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम केलेला आहे. मोदींनी नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडलाय. त्यावरून पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. ही स्पर्धा नेहरूंसोबत होऊ शकते का? की नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस असे प्रधानमंत्री आहे. नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे. मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही. तुलना करण्याचं कारण आहे. दिल्लीमध्ये एनडीएची बैठक पार पडते. एनडीएच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केलेला आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहेत. दिल्लीमध्ये एनडीएची बैठक
आयोजित करण्यात आली आहे। नेत्यांकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। एनडीएची बैठक, या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील सहभागी झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून देखील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून देखील मोदींचा सन्मान करण्यात आलेला आहे। अशोक खरात याच्याशी माझा कोणताही आर्थिक संबंध नव्हता। खरात प्रकरणामध्ये माझी बदनामी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली। आशा मिरगेंसह इतर महिलांना दिल्ली हायकोर्टामधून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। यावर आशा मिरगे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। ज्या पद्धतीची चिकलफेक झाली, एआयचा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही। त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत। दिल्ली हायकोर्टात सुद्धा मी उपस्थित राहणार आहे। ज्या सिस्टमने, कारण हा जो आजचा यांचा कॉन्फिडन्स आहे, हा यांना सिस्टमने अभय दिलेला आहे, याचा कॉन्फिडन्स आहे। पण न्याय व्यवस्थेवर मात्र माझा विश्वास आहे। न्याय चांगला लागावा म्हणून मी राजीनामा दिला। सर्व महाराष्ट्राने तेव्हा पाहिलं, राजीनामा दिला नाही। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला, असो कोर्टात भेटूच। मदत मागणाऱ्या शेतकऱ्याची कृषी मंत्री भरणेंकडून थट्टा करण्यात आली। मी साधा गरीब माणूस, तुम्ही मोठी माणसं, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं। भरणेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी एका शेतकऱ्याची थट्टा केली आहे। भरणेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये एक शेतकरी जळलेल्या ऊसाचे पंचनामे करा अशी मागणी कृषी मंत्री भरणेंकडे करतोय। शेतकऱ्यानं भरणेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वेळ न देता भरणे थेट गाडीत जाऊन बसले। माझ्याकडे नाही तुमचं काय, माझं काय, मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे। नाही, मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून करणार मला काय होते? साधा माणूस आहे, गरीब मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही। मामा तुम्ही शब्द दिला मी नाही शब्द तुम्हाला सिंचन भवन दिला, माझा काय शब्द झाला नाही, तुमचं सिंचन भवनला मामा काय माझा शब्द नाही। तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगू शब्द। शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी थट्टा उडवल्यामुळे मंत्री भरणेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे। नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। मुंबईतल्या नोकरीसाठी गुजराती मारवाड्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। यावर मनसे आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे। नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे आता नवा वाद सुरू झालाय। मुंबईतल्या नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आलाय। अहमदाबादमधल्या भरती एजन्सीकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीतून मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप करण्यात आलाय। जाहिरातीत काय आहे? एजीएम आणि अकाउंट्स फायनान्स पदासाठी भरती, वार्षिक 20 ते 25 लाखांचं वेतन। नोकरी मुंबईत, फक्त गुजराती मारवाडी अर्ज करू शकतात। सोशल मीडियावरील या जाहिरातीवरनं संतापाची लाट बघायला मिळते। कंपनी चालू ठेवायची असेल तर विचार करावा, असा इशाराच संदीप देशपांडेंनी दिलाय। बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीच लोकांना घेणार आहेत। उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत तर त्यांनी त्याचा विचार करावा। अशी जाहिरात असेल तर नक्की त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जो कोण कंपनीचा मालक असेल त्याला बोलवून घेऊन काय निर्देश द्यायचे ते देऊ। मराठी तरुणांनी जायचं कुठे, असा सवाल मराठी एकीकरण समितीने केलाय। पुन्हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार झाल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केलाय। कंपनी शोधून संबंधितांचं कानफाट फोडणार असल्याची भाषा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांनी केली आहे। यावरती शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही घेणार? दरवेळेस आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का? काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी। मराठी माणसाने कुठे जायचं? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफाड फोडणार। कायद्याने देखील सर्वांना समान हक्क समान न्याय आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच सर्व काही काम झालं पाहिजे।
सोलापूरमध्ये ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी तलावामध्ये उड्या मारून आंदोलन केलं. 58 कोटींच्या ऊस बिलासाठी 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. 58 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय. सोलापूरमध्ये तलावात उड्या मारत शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय. धोत्रीमधील गोकुळ साखर कारखान्यानं 58 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय. भाजपशी संबंधित दत्ता शिंदे हे गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. नेमकं प्रकरण काय आहे ते बघूया. 2025-26 दरम्यानचे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम अद्यापही दिलेली नाहीये. 2 वर्षांपासून कारखान्यानं विनापरवाना गाळप केलं. थकीत बिलाची रक्कम मिळावी म्हणून 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे. प्रशासनानं उपोषणाची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय. महसूल प्रशासनाकडून कारखान्याविरोधात RRCची कारवाई सुरू आहे. 6 पैकी 2 नोटीस देण्यात आल्यात. 6 नोटीस पूर्ण व्हायला 2 महिने लागणार आहेत. दोन्ही नोटीसला चेअरमन दत्ता शिंदेंनी अद्याप उत्तर दिलेलं नाहीये. कारखानदारांनी पूर्णपणे आमची चोरी केली आहे. दिवसा ढवळ्या शेतकऱ्याच्या खिशावरती डाका घातलेला आहे कारखानदारांनी. जे शेतकरी बांधवाचं एवढ्या दिवसाचं बिल अडवल्यानंतर लोकांची संसार कसे होणार, चालणार, याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय की आम्हाला ते पैसे, हक्काचे पैसे मिळाले पाहिजे. घर कसं चालवतं मग इतक्या वर्ष? दुसऱ्याकडून व्याजाने घेऊन चालवत आहे. आता गेल्यानंतर आत्महत्या करण्याची वेळ माझ्या शेतकरी बांधवावरती आहे. विधान भवन, मुंबई, पुणे महापालिका आणि संघ मुख्यालयाला उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. खलिस्तान नॅशनल आर्मी नावाने ही धमकी मिळाली आहे. मुंबई महापौरांना धमकीचा ईमेल आला असून त्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख आहे. दरम्यान धमकीचा मेल करणाऱ्याचा शोध घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. विधान भवन, मुंबई, पुणे महापालिका आणि संघ मुख्यालयाला उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. खलिस्तान नॅशनल आर्मी नावाने ही धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल आलाय. या मेलमध्ये महापौरांची गाडी आणि केबिन बॉम्बनं उडवणार असं म्हटलंय. धमकीच्या मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा देखील उल्लेख करण्यात आलाय. धमकीचा ईमेल आल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षा विभागाने महानगरपालिकेचा आढावा घेतला. पुण्याच्या महापौर कार्यालयाला सुद्धा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर ही धमकी देण्यात आली. धमकीनंतर काही वेळासाठी पुणे महापालिकेचं कार्यालय रिकामं करण्यात आलं होतं. नागपूरमधील काही ठिकाणी आणि RSS मुख्यालयाला सुद्धा लक्ष करण्यात येणार असल्याचं या मेलमध्ये म्हटलंय. ईमेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून काही विशिष्ट वेळा आणि तारखा यांचा संदर्भ देखील देण्यात आलाय. धमकीचा ईमेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि सायबर विभाग सतर्क झाला असून ईमेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय. असले ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो. त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत. पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात. तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे.